नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी आणि 9वी साठी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेमध्ये एलिमेंटरी ग्रेड ए ड्रॉइंग एक्झाम मध्ये प्लेन जॉमेट्री नावाचा एक चौथा पेपर असतो आणि या पेपर साठी तुम्हाला एकूण 20 रचना जॉमेट्रीच्या दिलेल्या आहेत आणि त्या रचनांचा अभ्यास आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे। तर मी या ठिकाणी ग्रेडच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जॉमेट्रीचं वर्क कसं सोपं करता येईल त्यासाठी आजपासून प्रत्येक जी तुमची रचना आहे तिचा एक एक व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणार आहे। तर आज आपण सर्वप्रथम या 20 रचनांपैकी पहिली रचना आणि अतिशय सोपी अशी बघणार आहोत, ती आहे डिव्हिजन ऑफ लाईन। जर एखादा सेगमेंट दिला असेल त्या सेगमेंटचे तुम्हाला 2 भाग करायचे, 3 भाग करायचे, 4 समान भाग कसे करायचे ते आपण बघणार आहोत विदाउट युजिंग स्केल। तर आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की टू बायसेक्ट अ गिवन स्ट्रेट लाईन। आपल्याला एक लाईन दिली, समजा AB हा सेगमेंट दिलेला आहे आणि याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर। 5 सेमी लांबीच्या रेषा AB चे 2 समान भाग करा। व्हेरी सिंपल। तर मग कसं करायचं आहे? 5 म्हणजे तुम्ही या ठिकाणी काही 2.5 2.5 असं करायचं नाही, विदाउट युजिंग स्केल, पट्टीचा वापर न करता। आता हे माझ्या हातामध्ये काय आहे? कंपास। याला कंपास म्हणतात। एक टोक लोखंड आहे आणि त्या टोकामध्ये पेन्सिल अडकवायची। आता अतिशय सोपी रचना आहे विदाउट युजिंग स्केल। हा जो सेगमेंट AB आहे याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, याचे 2 इक्वल पार्ट्स आपल्याला करायचे आहे। कंपासचं लोखंडी टोक आपण A बिंदूवर ठेवायचं आहे आणि हा जो निम्म अंतर आहे या सेगमेंटचा अप्रॉक्सिमेटली त्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि याच्या दोन्ही बाजूला, वरच्या बाजूला आणि या सेगमेंटच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे कंस टाकायचे आहे। हे बघा, आणि हे कंस एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा आहे। याच्यामधून एक सरळ रेषा काढायची आहे। हे बघा, हे दोघं जोडायचे आहे। तुम्हाला माहिती दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB। पण या लाईन मुळे काय झालं? सेगमेंट AB चे 2 समान भाग झाले। आता आपण चेक करून बघूया की 2 समान भाग कसे होतात, बरोबर आहे की नाही। हे बघा, हे आला का? आता इथून पुढे बघा, आला की 2 समान भाग। हे अंतर आणि हे